नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे. यामध्ये सुनित्रा पवार यांना बिनविरोध करण्यासाठी सगळ्या पक्षांनी कंबर कसली. त्यातच पवार कुटुंबियांनी सुद्धा कंबर कसली की बारामती विधानसभा निवडणूक काही केल्या बिनविरोध करायची, परंतु ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही असा चंग मात्र धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी बांधलेला आहे. आणि धनगर समाज या ठिकाणी उमेदवार देणार आहे असं सुद्धा जाहीर केलेलं आहे. त्याचं कारण सुद्धा आहे की जे अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज होतं त्या कॉलेजचं नाव काढून अजित पवार मेडिकल कॉलेज असं नाव दिलेलं आहे. आणि याच्यामुळं काहीसा धनगर समाज इथं नाराज आहे. त्या धनगर समाजाचं असं मत आहे की बाबा हे नाव काढणं गरजेचं नव्हतं, दुसरीकडे तुम्ही कुठं नाव द्या. त्यामुळं धनगर समाज नाराज झाला आणि विधानसभेला उमेदवारच उभा करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर नेमकं बाबा या तालुक्यामध्ये मतदार संख्या किती आहे, सुनित्रा पवार यांचं काय काम आहे आजपर्यंत, लक्ष्मण हाके यांचं काय काम आहे, तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये 2024ला विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली, परंतु आता 5 राज्यांच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत यामध्ये बारामती तालुका आणि राहुरी तालुक्याची पुन्हा निवडणूक लागली. म्हणजे त्याचं कारण सुद्धा तसंच झालेलं आहे. अजित पवार यांचा 28 तारखेला विमानाचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. त्याचा तपास वगैरे ते काय पुढे सगळं ते अजून काय झालेलं नाही, होणार बी नाही, कारण की सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे, विमान कंपनी सुद्धा भारतीय जनता पक्षाचीच आहे आणि विमान दुरुस्त करणारी कंपनी सुद्धा जी भारतीय जनता पक्षाच्या माणसाचीच म्हणावं लागेल. जे प्रफुल्ल पटेल नावाला राष्ट्रवादीत आहे ते भाजपचेच आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा हा बारामती तालुका आहे. या तालुक्याची विधानसभेची निवडणूक लागली. तशीच राहुरी तालुक्याची सुद्धा, म्हणजे जे शिवाजी कर्डिले होते भारतीय जनता पक्षाचे आमदार, त्यांचं निधन झाले, त्या ठिकाणी सुद्धा निवडणूक जाहीर झालेली आहे. आता या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये बघा, सुनित्रा पवार यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी सगळ्या माणसांनी अक्षरशः म्हणजे सगळ्या पक्षांनी कंबर कसली. त्यातच आता धनगर समाजानं मात्र विरोध केलेला आहे की आमचा उमेदवार आम्ही उभा करणारच आहे इथं. आणि का उभा करणार आहे, तर जे अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज असं नाव होतं त्याचं नाव बदलून अजित पवार मेडिकल कॉलेज जे केलेलं आहे याच्यामुळं आम्ही नाराज आहे असं धनगर समाजानं सांगितलेलं आहे. त्यातच लक्ष्मण हाके सुद्धा म्हटलेले आहेत की बाबा एखाद्या तालुक्याची निवडणूक जर बिनविरोध होत असेल तर ही लोकशाहीसाठी घातक प्रक्रिया आहे. आता एकंदरीत लक्ष्मण हाकेंना असं वाटत असावं की गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा अजित पवार यांच्या विरोधात इथं निवडणूक लढवली होती आणि त्या अजित पवार निवडून आले, परंतु गोपीचंद पडळकर यांचा मोठ्या मतानं पराभव झाला. परंतु त्यांना भारतीय जनता पक्षानं पुन्हा विधान परिषदेवरती घेऊन आमदार केलं होतं आणि आमदार केलं. त्यानंतर त्यांना एका तालुक्यातनं निवडून आणलं, सांगली जिल्ह्यातनं विधानसभेला निवडून आणलं. म्हणजे असंच आपलं सुद्धा काहीतरी होईल की जरी पराभव झाला तर भारतीय जनता पक्ष आपल्याला कुठनं ना कुठनं तरी निवडून आणेल, अशा आशेनेच त्यांनी आता विधानसभेची बारामतीची निवडणूक लढवायची ठरवली आहे. तर बारामती विधानसभेची जर निवडणूक लढवायची म्हटलं तर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतदार आहेत हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. 3,83,767 मतदार आहेत बारामती विधानसभेला. त्यापैकी 1,90,271 पुरुष मतदार आहेत. बघा, महिला मतदार आहेत तेवढे, आणि 1,93,496 हे पुरुष मतदार आहेत. आता म्हणजे 3,83,000 मतदार आहेत. यापैकी 50%, 60% जर मतदान झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होतं. आणि यापैकी आता बारामतीमध्ये सुनित्रा पवार कुटुंबियाचं पारडं नेहमी जड असतं, परंतु ते आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस 2014ला लोकसभेची निवडणूक झाली, भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात आलं, त्यावेळेस जे
राष्ट्रीय समाज पक्षाचे जे महादेवराव जानकर आहेत ते मात्र लोकसभेला सुप्रिया सुळेच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले. त्या महादेवराव जानकरांना सगळ्या तालुक्यातनं लीड मिळालं, मात्र इंदापूर तालुका आणि बारामती तालुका वगळता म्हणजे एका लोकसभा मतदारसंघामध्ये 6 तालुके येतात, त्यापैकी 4 तालुक्यानं महादेव जानकरांना लीड दिलं, परंतु 2 तालुके म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातून 1 लाखाचं लीड सुप्रिया सुळेला पडलं. महादेव जानकर जे पुढे होते ते गपक्यात मागं झाले. इंदापूर तालुक्यानं 27,000चं लीड सुप्रिया सुळेला दिलं, म्हणजे 2 तालुक्यानं फक्त लीड सुप्रिया सुळेला दिला आणि सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. आता असंच काहीच बारामती तालुक्यात सुद्धा आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे. आता लक्ष्मण हाके हे त्या ठिकाणी उभा राहणार आहेत, तर ते धनगर नेते आहेत, त्यांचा थोडा परिचय सुद्धा आपण करून घेतला पाहिजे. ते सांगली सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या जुजापूर गावचे रहिवासी आहेत. हाके यांनी पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यिक विषयावरती पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांनी राजकीय प्रवेश केला. 2019 मध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, परंतु त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचं सदस्य देखील सरकारनं नेमलं होतं. त्यानंतर ते हाके हे ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती काम करतात. मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी उपोषण सुद्धा केलेलं होतं. अशा पद्धतीनं त्यांचा राजकीय प्रवास आहे. तर आता सुनित्रा पवार यांचा सुद्धा आपण राजकीय प्रवास पाहिला पाहिजे. सुनित्रा पवार ह्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. त्यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये झाला. त्या पदमसिंग पाटील यांची बहीण आहे सुनित्रा पवार, आणि त्यांचं शिक्षण B.Com झालेलं आहे, पदवी झालेली आहे. शिक्षण, पर्यावरण, ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये त्या सक्रिय असतात. त्यांची राजकीय कारकीर्द म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून उभा राहिल्या होत्या आणि त्यांना तिथं पराभव पत्करावा लागला होता. तर 31 जानेवारी 2026 रोजी त्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. तसंच सुनित्रा पवार येहोया नॉर्थ मेंटल फार्म ऑफ इंडिया म्हणजे EFOI आणि विद्याप्रतिष्ठान जे विद्याप्रतिष्ठान ट्रस्ट आहे, शाळा आहे, त्या शाळेच्या त्या अध्यक्ष आहेत. तसंच पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ याच्या सदस्य आहेत आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणजे सिनेटच्या त्या सदस्य आहेत. असं त्यांचा राजकीय कारकीर्द आहे. आणि त्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत म्हणून त्या सध्या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेला उभ्या होत्या, त्यात पराभव झाला. तर आता बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये त्या आपलं नशीब आजमावतायत. परंतु त्या धनगर समाजाचे नेते लक्ष्मणराव हाके यांच्या विरोधात आता त्या निवडणूक लढवणार. बारामती तालुका हा नेहमीच पवारांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. परंतु बारामती तालुक्यामध्ये आपण एक बघितलं पाहिजे की धनगर समाजाची लोकसंख्या सुद्धा फार मोठी आहे. म्हणजे लाखाच्या वरती धनगर समाजाचं मतदान आहे या तालुक्यामध्ये. आणि सगळे धनगर जर एकत्र आले तर मात्र सुनित्रा पवार यांचा पराभव होऊ शकतो, असंही एकंदरीत आपल्याला यामध्ये दिसतंय. परंतु राजकारण आहे, राजकारणामध्ये काही घडू शकतं. राजकीय दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो, वेगवेगळा तर्क असतो प्रत्येकाचा. यामध्ये काय होईल, कसं होईल हे सांगता येणार नाही. परंतु एवढंच खरं आहे की सुनित्रा पवार यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही. आता जरी अजित पवार यांच्या निधनामुळं ती जागा रिक्त झालेली जरी असली आणि त्या जागेवरती त्यांचा हक्क जरी असला तरी आपण पाहिलं की रमेश वांजळे यांच्या निधनानंतर खडकवासला मतदारसंघामधून रमेश वांजळे यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. त्या ठिकाणी जरी सहानुभूतीची लाट असली तरी सुद्धा पराभव होऊ शकतो, हे खडकवासला मतदारसंघातून आपल्याला दिसलेलं आहे. असंच काहीच बारामती मतदारसंघातून सुद्धा दिसू शकतो.
जर सगळे हे धनगर समाज बहुजन समाज जर एकत्र आला, काळूराम चौधरी वगैरे हे आपण पाहिलेलं आहे अनेक निवडणुकांमध्ये, हे जर सगळे एकत्र आले तर सुप्रिया सुळे यांना ही निवडणूक डोईजड आहे असंही एकंदरीत म्हणता येईल आपल्याला. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सौ, मी मिमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.